इम्पॉर्टंट आहे कोऑर्डिनेशन, समन्वय सगळ्यांबद्दल. कारण तुम्ही सेंटर पॉईंट असायला पाहिजे, कन्सल्टंटशी कोऑर्डिनेट करायला पाहिजे, मॅनेजिंग कमिटीशी कोऑर्डिनेट करायला पाहिजे, जनरल बॉडीशी कोऑर्डिनेट करायला पाहिजे. हा इम्पॉर्टंट रोल आहे. आता एखादा नळाचा ब्रँड नाही मिळत, आज आपण जॅग्वार म्हणतोय, 2 वर्षांनी जेव्हा नळ आपण हे करायला, कंपनी बंद झालेली असेल, मग तुम्हाला दुसरा नळ आणायचा असेल, मग जर कमिटीने स्वतःहून निर्णय घेतले तर शंका वाढते की ह्याने असं मला न विचारता का केलं. म्हणून आपल्याला काय करायला लागतं, डेव्हलपर काय करतात, हे 4 ऑप्शन आहेत, 5 मिनिटात सिलेक्ट करतो, मोकळा होतो. आपल्याला काय करायला लागेल, आपल्याला जनरल बॉडीमध्ये मांडायला लागतील की बा हा प्रॉब्लेम झालेला आहे, कळलं का, आणि हे 4-5 नळ आम्ही वेगळे सॅम्पल आणलेले आहेत, ह्याचे भाव किमती हे आहेत, तुम्ही बघा, तुम्ही ठरवा. आणि हे तुम्हाला किती फास्ट करायला लागेल, काही दिवसांमध्ये. पण तुम्ही असं म्हणाल नाही आपण कायद्याप्रमाणे वागूया, 15 दिवशी नोटीस काढा, त्याच्यानंतर चर्चा करू, एक मीटिंगमध्ये आम्ही बघू, मग परत 15 दिवशी नोटीस काढा, मग पुढच्या मीटिंगमध्ये आपण ठरवू, चालेल का. व्याज चालू आहे तुमचं. तुम्हाला सोसायटी सहकार क्षेत्र म्हणजे एलिफंट आहे, हत्तीच्या चालीने चालतो, स्लो. तुम्हाला त्याला ॲक्टिव्ह करायला लागणार आहे, फास्ट. 2 दिवसाची मीटिंग ठरवा, 3ऱ्या दिवशी मीटिंग होऊन 4थ्या दिवशी निर्णय होऊन पुढे गेलं पाहिजे काम. हे तुम्हाला काही खबरदार आहेत.